प्रेझेंटली मला माझ्याबद्दल कोणती गोष्ट चांगली वाटते तर मी रडत नाहीये. म्हणजे आय एम नॉट कंप्लेनिंग ओर क्रिबिंग किंवा म्हणजे आय एम इन फ्लो विथ माय लाईफ. म्हणजे एखादी गोष्ट मला अशीच हवी, एखादी गोष्ट अशीच व्हायला पाहिजे आणि मगच मला छान वाटेल. हे माझं निघून गेलं. आय एम फीलिंग लाइक लेट्स सरेंडर. म्हणजे वन डे ॲट अ टाईम असं चालू आहे माझं सध्या. वन स्टेप ॲट अ टाईम. म्हणजे असं खूप पुढचा विचार करत नाहीये. खूप मागचा विचार करत नाहीये. ठीक आहे ना, म्हणजे आज हे होतंय ना, आजच्या दिवसापुरतंच हे असणार आहे. इट इज नॉट गोइंग टू बी फॉरएव्हर. जे काही आहे ते ह्या मोमेंट पुरतंच आहे. आपल्याला भीती का वाटत असते? कारण आपल्याला असं वाटतं जे काही चालू आहे ते ते कंटिन्यूच राहणार आहे. ओके. ते असं वाटतं आपल्याला की हे असंच होत राहिलं तर कसं होईल माझं पुढे? हां, जसं आता मेट्स बाबतीत मी तुम्हाला सांगितलं किंवा मावशांबाबतीत तुम्हाला सांगितलं. कोणत्याही रिलेशनशिप बाबतीत जर तुम्हाला असं वाटलं की हे जर असंच होत राहिलं तर मग कसं? त्यामुळे आपल्याला अँक्झायटी येते, त्यामुळे आपल्याला पॅनिक अटॅक येतात, त्यामुळे आपल्याला खूप भीती वाटायला लागते. बट आय थिंक ते म्हणतात ना टू लिव्ह इन विथ एब अँड फ्लो ऑफ युअर लाईफ. ओके. तुम्ही कधी राहायला शिकता जेव्हा तुमच्या एब अँड फ्लो ऑफ लाईफ सोबत. तर जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हे सगळं नॉट परमनंट थिंग. हे सगळं टेम्पररी आहे आणि आता कालच मला कांदा चिरताना पाणी नव्हतं आलं. तर वृंदा इज लाईक की तुझ्या कांदा चिरताना तुझ्या डोळ्यात पाणी का नाही आलं? बिकॉज आय थिंक दॅट वॉज गोड म्हणतात ना तसावाला कांदा आणि ह्याच्याने मला एकदम डोळ्यात पाणी येतं. सो एव्हरीथिंग इज टेम्पररी नॉट परमनंट. आणि असं आपण नाही विचार करू शकत की बाबा हे माझ्यासोबत असंच होणार आहे. आणि जेवढा आपण असं विचार करतो की बाबा हे माझ्यासोबत असंच होत राहील तर तेवढा आपल्याला त्रास व्हायला लागतो. सो दॅट इज द सिक्रेट इफ यू वॉन्ट टू गो अहेड इन युअर लाईफ. आणि तुम्हाला जर हेल्प हवी असेल असं जगण्यासाठी जिथे तुम्ही यू आर लिव्हिंग विथ एब अँड फ्लो ऑफ युअर लाईफ इन द सरेंडर मोड. जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला पण कळत असतं की मी खूप छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेते, अननेसेसरी टेन्शन घेते आणि त्यामुळे अननेसेसरी पॅनिक होते. त्यामुळे अननेसेसरी मी लोकांवर म्हणजे आपल्याच लोकांवर मी खूप चिडचिड करते. ओके. आणि त्यांच्यावर खूप राग करते. जनरली आपल्या मुलांवर आपण खूप आपली सगळी चिडचिड काढतो. सो हे सगळं जर तुमच्यासोबत पण होत असेल सो डू कनेक्ट विथ मी. मी याच्यासाठी सेशन्स घेते ज्यामध्ये की मी रोजच्या लर्निंग्समधून लोकांना हॅपी राहायला शिकवते. नो मॅटर व्हॉट गोष्टी काहीही असू दे, बाहेरचे सर्कमस्टन्सेस काही असू दे, आपल्याला खुश राहायचं आहे, आपल्याला आनंदी राहायचं आहे. आपल्याला याचं मनावर घेतलं, त्याचं मनावर घेतलं, जर असं आपण करत गेलो तर तुम्हालाही माहिती आहे जग कमी पडेल आपल्याला. प्रत्येक गोष्टीत आपण वाईट मानून घेऊ शकतो, प्रत्येक गोष्टीत आपण हॅपी पण मानून घेऊ शकतो. सो आय विल हेल्प यू इन फाइंडिंग युअर फोकस. तुमचा फोकस ज्या गोष्टींवर असणार आहे त्या गोष्टींवर तुम्हाला तुमचा आउटकम दिसणार आहे, तुमचा रिझल्ट दिसणार आहे. तुम्ही जर दुःखी गोष्टींवर तुमच्याकडे जे नाही याच्यावर तुमचा फुल फोकस असेल तर तुम्हाला त्याच गोष्टी दिसणार आणि तुम्हाला त्यामुळे नेहमी तेच वाटत राहणार की बाबा माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाही. आणि मग तुम्ही तसंच वाईट वाटत घेऊन तुम्हाला असंच वाटत राहणार की ह्या गोष्टी मला मिळत नाहीये, त्या गोष्टी मिळत नाहीत, माझ्या आयुष्यामध्ये हे नाहीये. लोक त्यामुळे तुम्ही दुसऱ्यासोबत कम्पेअर पण करायला लागणार की बघा लोकांकडे हे आहे, बघा लोकांकडे ते आहे. राईट. सो हे सगळं जर होऊ द्यायचं नसेल तर डू एनरोल इन माय वर्कशॉप मालकीन बाय कोर्स, जिथे मी तुम्हाला शिकवते की तुम्हाला कसं फोकस ठेवायचं तुमच्या सपोर्ट सिस्टम बिल्ड करण्यावर आणि तुमच्या करिअरवर. हाऊ टू रिस्टार्ट युअर करिअर आफ्टर हॅव्हिंग किड्स. आणि बऱ्याच जणांनी केलं यात खूप नवीन गोष्ट नाहीये, पण मला माहिती आहे काही मदर्स